तर राज्यभरातून हजारो छोट्या मोठ्या पायी पालख्या आणि दिंड्या ज्या आहेत त्या पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ झालेल्या आहेत। आज साईबाबांच्या शिर्डीतूनही पायी पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालंय। साई संस्थांच्या सहकार्यानं आणि काशिकानाथ महाराजांच्या मार्गदर्शनाखाली साईबाबा पालखी सोहळ्याचं 19वे हे वर्ष आहे। राहता येतं पालखीचा पहिला मुक्काम असून साईनाथ संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गांडीलकर यांनी या पहिल्या मुक्कामापर्यंत सपत्नीक पायी पालखीमध्ये जे आहेत त्यांनी सहभाग घेतलेला होता। भक्तपरायण काशिकानंद महाराज यांनी काही वर्षापूर्वी सुरू झाला हा सगळा सोहळा आणि आज या सोहळ्याचं स्वरूप जे आहे ते मोठं झालंय। काय संकल्प होणे आणि आज तुम्ही भेटीला चाललाय पंढरपूर? शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रमावर। साई ह्या उक्तीप्रमाणे गेले 30-35 वर्षापूर्वी साईबाबांचा अमृत महोत्सव झाला। त्यावेळेला असा संकल्प फुरला किंवा शिर्डी माझे पंढरपूर हे पंढरपूरशी शिर्डी हे जोडलेलं आहे किंवा शिर्डीला पंढरपूरची उपमा दिलेली आहे। तेव्हा पंढरपूर आणि शिर्डी यांना हे जोडलं पाहिजे। मग आता कसं जोडायचं तर माहेर संतांच्या पालख्या सर्व पंढरपूरला जातात, त्याप्रमाणे साईबाबाची पालखी सुद्धा पंढरपूरला जायला पाहिजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी निवेदन केल्यानंतर संस्थांनी त्याला परवानगी दिली। शिर्डीचं आणि पंढरपूरचं जे आहे ते अतूट नातं आहे। सकाळी जी आरती होती त्या आरतीमध्ये शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रमावर, या आरतीपासूनच जे आहे ते मंदिर जे आहे ते दर्शनासाठी खुलं होऊन जातं। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।